नमस्कार. सराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक फुलांच्या आकारातली महिरप शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 5 नंबरची इथे मी 4 कलरचे मोती घेतलेत. 30 नंबरचा तंगूस घेतला आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे आणि सुई घेतली आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतला आहे. मी आधी जी महिरप केली आहे ती 3 कलरमध्ये केली आहे, पण मला थोडेसे चेंजेस करावे वाटले. पान आणि फूल असल्यामुळे मला पानाचा आकार हा द्यायचा होता, म्हणून मी त्याच्यात अजून एक एक्स्ट्रा कलर वाढवून तो कसा करता येईल हे बघितलेलं आहे. तर त्यासाठी आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला 4 मणी हिरव्या कलरचे घातले आहेत. आता 2 मी चॉकलेटी मणी घालणार आहे. एकूण 6 मणी घालायचे आहेत आपल्याला. 4 हिरवे 2 चॉकलेटी असे घात. आता मी सुईला गाठ मारली आहे. त्या खालच्या मण्यातून खालचे 2 मणी त्यातनं सुई अशी बाहेर काढते आहे. आपल्याला तिथे एक षटकोन तयार होईल. मण्यांमधनं सुई काढून घ्यायची आहे. हे बघा असं दिसेल. आता काय करायचे, 3 हिरवे मणी घ्यायचेत. बघा 3 हिरवे मणी घेतले. एक चॉकलेटी कलरचा मणी घेतलाय. आणि आता पिवळे 12 मणी घ्यायचे आहेत. हे बघा पिवळे 12, चॉकलेटी 13वा आणि हे पुढचे 3 हिरवे असे एकूण मी 16 मणी सुईमध्ये घातलेत. आता काय करायचं, खालून चौथ्या मण्यातून खालच्या चौथ्या मण्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 चॉकलेटी मणी घालणार आहे. तीन लाल मणी घालणार आहे. आता 3 लाल मण्यामध्ये म्हणजे आपल्याला एकूण 7 मणी घालायचे, तर मधल्या ह्या 3 मण्यांमध्ये म्हणजे आता जिथे आपण कलर चेंज करणार आहे तिथे जोड मणी आला तरी चालेल. बघा इथे मी एक जोड मणी घातलाय 3 मध्ये आणि परत आता इथे 2 चॉकलेटी असे मी एकूण 7 मणी सुईमध्ये घेतलेत. हे बघा 2 चॉकलेटी 3 लाल आणि 2 चॉकलेटी. आता काय करायचे, चॉकलेटीच्या आधी जो पिवळा मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी. आता वरती डिझाईन आपल्याला ह्या साईडला जायचे आणि इकडे पुढे वाढवायचे. तर आपला हा सिक्वेन्स हिरव्या मण्यांचा हा असाच आला पाहिजे. तो असा येता कामा नये. हिरवा असा बाहेरच्या साईडने दिसला पाहिजे, कारण आपण तिथे फांदीचा कलर दिसेल ह्या हिशोबाने मी ते डिझाईन करते आहे. आता इथे 4 पिवळे मणी आणि 1 चॉकलेटी मणी असे 5 मणी घ्यायचेत. चार पिवळे 1 चॉकलेटी. आता हे बघा असं पकडल्यानंतर
हा जो चॉकलेटी मणी दिसतो हिरव्यानंतरचा आलेला, त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पिवळं डिझाईन इथे पूर्ण करायचं आहे, म्हणून मी 2 हिरवे आणि 2 पिवळे मणी घेणार आहे. असे 4 मणी घेणार आहे मी इथे. 2 हिरवे आणि 2 पिवळे मणी घेतले. आता इथे आपण 5 मणी घातले होते, तर जिथे आपण वायर काढले तो मणी सोडून आणि त्याच्या खालचा एक मणी सोडून मधल्या 3 मण्यांमधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. म्हणजे 5 जे मणी ओवले होते, हे बघा, हे 5 मणी आपण सेपरेट ओवलेले आहेत. 5 मधले मधल्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता मी इथे दाखवण्यासाठी दोरा ओढला होता म्हणून परत त्याला मी टाईट करते. हे बघा, आता हा असा फुलाचा भाग पूर्ण झाला आहे. पूर्ण म्हणजे पाकळीचा शेप कुठेही दुसरं मणी न आल्यामुळे असा व्यवस्थित शेप आलेला आहे बघा. आता इथे एक चॉकलेटी मणी घ्यायचा आहे आणि 3 लाल मणी घ्यायचे, कारण आपण मधला भाग हा लालनी करतोय. तो तुम्ही पिवळ्याने केला तरी चालेल, किंवा मी जे कलर घेते ते तुम्ही घेतले पाहिजे असं काही नाही. आता हे बघा, आपण सुईमध्ये 4 मणी घातलेत, 1 चॉकलेटी 3 लाल. आता काय करायचं आहे, हे जे मधले लाल 3 मणी आहेत, एकदम ह्या 3 लाल मण्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आता इथे एकदम 8 मणी हे लाल कलरचे घ्यायचेत. मी माझ्या पहिल्या महिरपमध्ये 9 मणी घेतले होते, पण ती खालची पाकळी जरा थोडी मोठी वाटते म्हणून मी 1 कमी केलाय मणी. 4 5 6 7 आणि 8. हे बघा, 8 मणी घातलेत. 8 मणी घालून खालच्या 4थ्या मण्यातून, 5व्या मण्यातून आणि 6व्या मण्यातून, म्हणजे आपण 8 मणी जे घातलेत तर वरचे 2 सुटले पाहिजे, खालचे 3 असे गोल होणार आहेत. तर मधले जे 3 मणी आहेत त्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची, एकदम 3 मधनं काढायची. हे बघा, मी परत एकदा समजावून सांगते. आपण काय केलं, इथे 8 मणी घातले. 8 मणी घातल्यानंतर खालून 4थ्या मण्यातून सुई 4था 5वा आणि 6वा म्हणजे खालच्या दिशेने मोजले तर ही सिक्वेन्स येणार, आणि वरतून जर मोजला तर 3रा 4था आणि 5वा येणार. तर मी खालच्या दिशेने मोजलेत म्हणून तुम्हाला 4 5 6 असे सांगितलेत. हे साईडचे 2 असे आपले सुटले पाहिजे. एकदम अशा 3 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढली. आता काय करायचं, एकूण आपल्याला 7 लाल कलरचे मणी घालायचे. आता ह्या 7 मध्ये तुम्ही खालचा आणि वरच्या साईडचे 2-2 मणी हे असे सेपरेट घेतले तरी चालतात, आणि मध्ये तुमचा इथे जोड मणी आला तरी चालतो. 7 मधल्या 3 मध्ये बरं का. हे आता 5 झालेत माझे. हे बघा, मी 7 मणी घातलेत. आता ह्या चॉकलेटी नंतर जो लाल मणी आहे म्हणजे 4 मधला खालून 3रा, हे बघा, हे खालचे 4 आहेत, 1 2 3 4. तर ह्या चॉकलेटी नंतर जो मणी आहे लाल कलरचा त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. खालून 3रा किंवा वरतून 2रा अशी सुई वरती काढायची.
तुम्ही तो सिक्वेन्स तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता इथे परत एक चॉकलेटी मणी घालायचा आहे. आणि आता आपल्याला असं पिवळं करायचं आहे, म्हणून आता इथे आपल्याला पण वरती 5 मणी घालायचे. त्याच्यामुळे मी एक चॉकलेटी मणी घातलाय आणि 4 पिवळे मणी घालणार आहे. आता हा जो वरचा षटकोन आहे त्यातला हा जो हिरव्यानंतर येणारा मणी आहे पिवळा, त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता हे बघा, इथे मी परत सुईमध्ये 2 हिरवे आणि 2 चॉकलेटी मणी घालणार आहे. काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 4 असे मणी येणार आहेत आपले. हे बघा, आता मी काय घेतलंय, 2 हिरवे आणि 2 चॉकलेटी घेतलेत. आता हे आपले 5 जे मणी घातलेत तर वरचा एक सोडून द्यायचा आणि मधल्या 3 मधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा अशी. आता काय करायचे, 2 पिवळे आणि 2 चॉकलेटी मणी घ्यायचे. 2 पिवळे, 2 चॉकलेटी, असे 4 मणी घातलेत. आता आपण हे जे साईडचे 7 मणी होते त्यातले वरचे 2 सोडून द्यायचे आणि मधल्या 3 मधनं एकदम 3 मधून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. म्हणजे हे बघा, 7 मधले वरतून 2 सोडतात आणि खालून 2 सुटतात. मधल्या 3 मधनं सुई बाहेर काढायची. आता मी इथे 2 चॉकलेटी मणी घेणार आणि 4 पिवळे कलर. आता खालून हा जो चौथा मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. खाली 3 मणी मोकळे सुटले पाहिजे आपले. हे बघा, हे असं दिसेल. आता एकूण 7 मणी हे पिवळ्या कलरचे घालायचे. हे बघा, 7 मणी घातलेत. आता हे जे 4 मणी होते, 4 मधला पहिला सोडायचा आहे, त्याच्या खाली नंतर जो आहे खालून मोजला तर तिसरा आणि वरतून मोजला तर दुसरा, अशा ह्या एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, असं एक छान फूल आपलं तयार झालंय. तुम्ही हे पूर्ण एका कलरनी केलं तरी चालतं फूल. म्हणजे हा जो बाहेरचा भाग आहे आणि हा आतला तो एका कलरनी केला तर तुमचे 3 कलरमध्येच डिझाईन तयार होईल. नाहीतर मग तुम्हाला असे माझ्यासारखे 4 कलर लागतील. आता इथून आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. तर आता इथे आपल्याला 5 मणी घालायचे आहेत. तर 5 मण्यामधला सिक्वेन्स हा पहिला चॉकलेटी कलर आहे. आता मध्ये आपल्याला पानाचा शेप द्यायचा आहे,
म्हणून मी 3 मणी हिरव्या कलरचे घालणार आहे आणि परत एक चॉकलेटी मणी. एकूण मी 5 मणी घातलेत. पहिला चॉकलेटी, 3 हिरवे आणि परत चॉकलेटी. आता हा साईडचा जो चॉकलेटी मणी आहे षटकोनातला, हा एक षटकोन दिसतो, त्यातला जो चॉकलेटी मणी आहे त्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची. हे आपले असे वरती त्रिकोण तयार होत जातील. इथे चॉकलेटी, इथे पिवळा, इथे चॉकलेटी. आता काय करायचं आहे, 4 मणी डायरेक्ट हिरव्या कलरचे घालायचे आहेत. आता हे बघा, 5 नंतर 5 मधला पहिला सोडायचा, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्यामधनं खालच्या दिशेने सुई एकदम काढून घ्यायची 3 मण्यांमधनं. आता इथे 2 हिरवे मणी आणि 2 चॉकलेटी कलरचे मणी घालायचे आहेत. मी इथं काय केलं आहे, 2 हिरवे आणि 2 चॉकलेटी घातलेत आणि ह्या 7 मधल्या मधले 2 सोडून, वरचे 2 सोडून मधल्या 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे 3 चॉकलेटी मणी घेणार आहे मी आणि एक पिवळा घेणार आहे. तुम्ही हा चॉकलेटी घेऊ शकता. आता काय करायचं, हा एक पिवळा मणी सोडून हा खालचा जो चॉकलेटी मणी आहे पिवळ्यानंतरचा, त्यातनं एकातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आता इथून आपलं दुसऱ्या फुलाला सुरुवात होणार आहे. आता काय करायचं, परत 2 चॉकलेटी मणी आपला फुलाचा बाहेरचा भाग पिवळा आहे, त्याच्यामुळं 3 मी पिवळे मणी घालणार आहे आणि परत 2 चॉकलेटी. असे 7 मणी घातलेत. हे बघा, 2 चॉकलेटी, 3 पिवळे आणि 2 चॉकलेटी. आता हा 4 मधला खालून तिसरा मणी किंवा वरच्या साईडनी दुसरा मणी, अशा एका मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे 5 हे हिरवे मणी घालायचे. आणि साईडचा हा जो हिरवा मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. इथे असा पानाचा शेप तयार झाला. आता हे असं कंटिन्यू करत जायचं आहे आपल्याला. सेम हेच डिझाईन परत रिपीट करायचं आहे. फक्त सुरुवातीला आपण इथे चॉकलेटीच्या ऐवजी आपण फुलाचा पूर्ण शेप घ्यायचा होता आपल्याला सुरुवातीला, म्हणून आपण इथे पूर्ण पिवळ्या कलरचे मणी घातलेत. आता इथून दुसऱ्या फुलाला सुरुवात होणार आहे म्हणून हा भाग आलेला आहे. आता काय करायचे, 2 हिरवे हे बघा, 2 हिरवे आणि 2 चॉकलेटी मणी घातलेत. साईडचे जे 5 मणी आहेत त्यातला
दुसरा, तिसरा आणि चौथा अशा 3 मण्यांमधनं सुई एकदम बाहेर काढायची. दोरा ओढून घ्या. तर इथे 1 चॉकलेटी आणि 3 पिवळे असे 4 मणी घालायचे आहेत. आणि साईडच्या ह्या 3 पिवळ्यातनं एकदम सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ते 6 पिवळे घ्यायचे आहेत. सहा पिवळे घेतलेत. खालचे 3 सोडायचे आणि चौथ्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोन चॉकलेटी, 3 लाल. तर आपण फुलाचा मधला भाग करत आहोत म्हणून मी लाल मणी घातलेत. आणि परत 2 चॉकलेटी असे 7 मणी घातलेत. काय सिक्वेन्स आहे? 2 चॉकलेटी, 3 लाल आणि 2 चॉकलेटी. आता 5 मधले हे जे 4 जे मणी आहेत त्याच्यातनं वरतून दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची. हे बघा. आता परत सुईमध्ये 4 पिवळे, आणि 1 चॉकलेटी असे 5 मणी येणार आहेत. तर ह्या साईडच्या चॉकलेटीमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघ. आता 2 हिरवे आणि 2 पिवळे मणी येणार. तर 5 मधल्या 3 मण्यांतनं 2, 3, 4 अशा 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा थोडा ओढून घ्या. आता इथे 4 मणी घालायचे. त्यातला 1 चॉकलेटी आणि 3 लाल कलरचे मणी आहेत. आता ह्या मधल्या लाल 3 मधनं एकदम सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आठ मणी लाल कलरचेच घालणार आहे मी. बघा 8 मणी घातल्यानंतर खालचा चौथा मणी
चौथा, पाचवा आणि सहावा अशा 3 मण्यांमधनं एकदम 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेला बाहेर काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता इथे 7 मणी हे लाल कलरचे घालायचे आहेत. आता 7 मध्ये खालचे 2 हे लूज मणी घालायचे आहेत. मधल्या 3 मध्ये तुम्ही जोड मणी हा येऊ देऊ शकता. आता मी इथे एक जोड मणी घातलाय, परत 3 लूज मणी घालणार आहे. असे मी 7 मणी घातलेत. आता हे जे साईडचे 4 मणी आहेत त्याच्यातनं वरतून दुसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे एक चॉकलेटी मणी आणि 4 पिवळे मणी असे 5 मणी घालायचे आहेत. एक चॉकलेटी आणि 4 पिवळे. आता साईडचा पिवळा जो आहे हिरव्यानंतर आलेला मणी त्यातनं सुई बाहेर काढायची. आता 2 हिरवे आणि 2 चॉकलेटी. आता 5 जे मणी घातलेत त्यातनं दुसरा, तिसरा आणि चौथा अशा 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. तर 2 पिवळे आणि 2 चॉकलेटी. असे 4 मणी घातलेत. ह्या 7 मधल्या 3 मण्यांमधनं म्हणजे वरतून 2 आणि खालून 2 सोडून मधले जे 3 मणी आहेत त्यातनं सुई एकदम बाहेर काढायची. परत सुईमध्ये 2 चॉकलेटी मणी घ्यायचेत आणि 4 पिवळे असे 6 मणी घालायचेत. आणि खालून चौथा मणी त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, आता ही आपली पाकळी पूर्ण करायची. त्यात पिवळे मणी घालायचे आहेत. आणि साईडचे जे 4 मणी आहेत त्यातनं वरतून दुसरा त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची. हे बघा, आता इथे एक चॉकलेटी. आता आपली ही पाकळी झालेली आहे. आता आपण पानासाठी हा जो आकार घ्यायचा आहे तर त्या लाईनीत आपण एक चॉकलेटी, 3 हिरवे आणि 1 चॉकलेटी
असे 5 मणी घालणार आहेत. आणि हिरव्यानंतर येणाऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे. तो कधी पिवळा येईल, कधी हिरवा येईल किंवा कधी हिरवा येईल. म्हणजे षटकोनातला हा मणी, साईडला असा त्रिकोण दिसतो त्यातला तो मणी घ्यायचा आहे. आता 4 हिरवे मणी घालायचे आहेत. 4 हिरवे मणी घालून हे साईडचे जे 5 मणी आहेत त्यातनं मधले हे 3 जे मणी आहेत, आता 3 इथे तुम्हाला कळण्यासाठी हिरव्या कलरचे मणी आलेत, तर त्या एकदम 3 हिरव्यामधनं मी सुई बाहेर काढते. आता परत इथे 2 हिरवे मणी आणि 2 चॉकलेटी मणी घ्यायचे आहेत. असं जर वाटतं आता इथे लूज आहे तर ते थोडंसं ओढून घ्यायचं. एकदम खूप जोरात ओढू नका की जेणेकरून वायर तुटेल. हे बघा, आता हे 7 मणी जे आहेत साईडचे, तर वरचे 2 सोडायचे, वरतून 3रा 4था आणि 5वा मणी, 3रा 4था 5वा अशा 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 3 चॉकलेटी मणी आणि 1 पिवळा मणी घालायचा आहे. खालचा पिवळा मणी सोडून फक्त एका चॉकलेटीमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत आता इथे 2 चॉकलेटी, 3ऱ्या फुलाला सुरुवात होणार आहे म्हणून 3 पिवळे मणी घालणार आहे मी. आणि परत 2 चॉकलेटी, असे 7 मणी घातलीत. सिक्वेन्स बघा, 2 चॉकलेटी, 3 पिवळे आणि 2 चॉकलेटी. साईडचे जे 4 मणी आहेत त्यातून वरतून दुसरा, तुम्ही करताना लक्षात ठेवा, वरतून दुसरा किंवा खालून 3रा अशा एका मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आता 5 पूर्ण हिरवे मणी घालायचे. हे बघा, हा असा त्रिकोण जो दिसतो साईडने आलेला, बाहेर जो मणी आलेला आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे बघा, इथे आपले हे 2 फुलं तयार झालेत. हे बघा, अशाच पद्धतीने हे डिझाईन आपल्याला पुढे वाढवत राहायचं आहे. मी इथे ह्या महिरपीमध्ये हे 3 कलर घेतलेत, जांभळा, आकाशी आणि पांढरा कलर. आता समजा तुम्हाला महिरपीचा शेवट करायचा असेल तर हे फुल झाल्यानंतर हे बाजूचं करायचं नाही आपल्याला. ही पाकळी झाल्यानंतर हा जो भाग आहे तो करायचा नाही, फक्त इथपर्यंतच करायचं आहे. मी तुम्हाला अजून एक फुल करते आणि त्याचा शेवट कसा करायचा ते समजावून सांगते.
हे बघा, समजा आपल्याला महिरपीचा शेवट करायचा आहे, तर आता आधी ही पाकळी आपण पूर्ण करणार आहोत. मी 7 मणी घालून हे साईडचे जे 4 मणी आहेत त्यातून वर त्या दुसऱ्या मण्यातून मी सुई बाहेर काढली आहे. हे बघा, तेव्हा हे तिसरं फूल माझं पूर्ण झालं आहे. आता इथे काय करायचं आहे, एक चॉकलेटी मणी, एक चॉकलेटी, 3 हिरवे आणि एक चॉकलेटी. असे 5 मणी घातलेत आणि या साईडच्या चॉकलेटीमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. आता आपल्याला फक्त इथे वरती एक षटकोन करायचं आहे. तर आपल्या आता इथे 4 हिरव्या कलरचे मणी येणार आहेत. पाकळी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फक्त एक वरच्या साईडनी षटकोन पूर्ण करायचा आहे आणि खालच्या दिशेने येऊन तो बंद करायचा आहे. आता इथे हा षटकोन म्हणजे आपण पाकळीला येण्यासाठी आपण ह्या 3 मण्यांमधनं बाहेर येणार आहे. तसं 3 मण्यांमधनं बाहेर येऊन ह्या साईडनी इकडे परत नेऊन वरच्या दिशेने गाठ मारायची. बाकी काही अवघड काही नाही आहे त्यात. हे बघा, तर मी इथे कुठे न जाता किंवा खालच्या दिशेने नेऊन जरी तुम्ही गाठ मारली तरी चालते. मला ही कंटिन्यू करायची म्हणून मी गाठ मारत नाही. मी फक्त तुम्हाला कुठे कशा पद्धतीने तुम्ही नेऊन गाठ मारू शकता ते दाखवते. मी आता इकडे खाली न जाता इकडे वरती सुई आणली. आता इथे मी गाठ मारून परत एक 4-5 मण्यांमधनं मी सुई अशी फिरवून घेईल. तर तेव्हा हे आपलं असं सुंदर असं डिझाईन फुलाचं तयार होईल. हे बघा, इथे मी हे 4 कलरमध्ये केलेलं डिझाईन आणि ही दुसरी महिरप करते ते 3 कलरमधलं डिझाईन. दोन्हीचे पण मी फोटो तुम्हाला शेअर करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स लिहा, जेणेकरून मग मलाही कळेल की मी कुठे कमी पडते किंवा छान बनवते की तुम्हाला ते डिझाईन आवडत आहेत. हे मला हे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून लक्षात येईल. धन्यवाद.